राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। सर्व काही महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल। डॉक्टर अजित नवलेंचा सरकारला इशारा। राज्यामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक होईल असं म्हणत नवले यांनी आता सरकारला कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। हप्ता वितरणाची तारीख वेळ देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे। किती वाजेपर्यंत हप्ता जमा होईल ते आपण पुढे पाहूया। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 22,000 रुपये अशा पद्धतीने आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। त्याचबरोबर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा चंद्रपूर पाहायला मिळत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी। घोटाळ्यामध्ये उपघोटाळा। 9,000वर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असून आता अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। केंद्राने कांदा निर्यात बंदी न करण्याचे धोरण तयार करावे, भारत दिघोळे यांनी केली मागणी। कांदा दरवाढी संदर्भामध्ये राज्य कांदा उत्पादक संघटनेची बैठक। राज्यातील शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र। शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा। राज्यामध्ये पाऊस कमी होणार। मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता पाहायला मिळत आहे, हवामान खात्याचा अंदाज। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। ऑगस्ट महिन्यामध्ये डबल हप्ता मिळणार। जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2.25 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेमध्ये सहभाग। पिकांचे संरक्षण करण्यासाठी योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान। भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी। उद्धव ठाकरेंच्या सर्वोच्च शिलेदारांची राज्यपालांकडे मागणी पाहायला मिळत आहे। भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी। खते विक्रीबाबत सावधानता बाळगावी। शासनामार्फत मिळणाऱ्या खतांचे उत्पादन व विक्री परवानाधारक व्यक्तींनाच करता येते। कृषीमंत्री कोकाटे यांची अजित पवार यांच्याकडून खरडपट्टी। कृषीमंत्र्यांनी मागितली माफी। सतत वादग्रस्त वक्तव्य कसे होतात, अजित पवार यांचा प्रश्न। करोड शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी कृषी मंत्रालय सज्ज। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे। नेमका हप्ता किती वाजता जमा होणार आहे ते आपण पुढे पाहूया। शेतकऱ्यांसाठी खुश खबर। अवकाळीग्रस्तांना 337 कोटींचा निधी मंजूर। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 337 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे अशा सर्वच पात्र जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। यामध्ये आता चंद्रपूर जिल्ह्याचा देखील समावेश असून अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहूया। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांनो, खोट्या मेसेज आणि लिंकपासूनच सावध राहा। शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती बनावट संदेश पाठवण्यामध्ये येत असल्याचे दिसून आले आहे। अशा लिंकवरती क्लिक करताच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। कांदा दर शेतकऱ्यांच्या मुळावर। मुख्यमंत्र्यांनी लासलगावला बैठक घ्या। संघटनेचे आव्हान पाहायला मिळत आहे। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे देखील या ठिकाणी चांगलेच नुकसान होत असल्याचे चित्र असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा।
लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणींचा पत्ता होणार कट. एकाच कुटुंबामध्ये फक्त 2च लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांचे अनुदान देईल. हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लागली असून कर्जमाफीची जोरदार मागणी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे देखील या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या तरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 67,000 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 59 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी आता थेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारला खरोखरच कांदा धोरण ठरवायचे आहे का? राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कांद्याबाबत प्रभावी धोरण ठरवण्यासाठी शासकीय समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. आधी जूनमध्ये तर आता पुन्हा जुलैमध्ये असे 2 वेळेस या समितीमध्ये बदल करण्यामध्ये आला असून राज्य सरकारला खरोखरच कांदा धोरण ठरवायचे आहे का असा देखील प्रश्न उपस्थित. शेतकरी अनुदानासाठीचे 48 लाख अर्ज पूर्ण. कृषीविषयक विविध योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी केलेले 48 लाख अर्ज पूर्ण असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. कर्जमाफीची चर्चा. 35% शेतकरी पीक कर्ज भरेनात. सेवा संस्थांची कोंडी. कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. नेमके शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. लक्षपूर्वक पाहत चला. अवकाळी पावसामुळे अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यामध्ये केवळ 12,77,000 हेक्टर क्षेत्रविमा संरक्षित. नव्या नियमानुसार पीक कापणी प्रयोगातील उत्पादनानुसार शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित परतावा देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. मात्र 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाली असल्यामुळे सरकारवरती देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 29 कोटी रुपयांचा निधी 30,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार रक्कम. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे. त्यानुसार आता बीड जिल्ह्यातील 30,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून अपडेट पुढे पाहूया. केळीला कमाल 2100 रुपयांचा दर. सध्या जर पाहायला गेलं तर केळी दरासंदर्भामध्ये महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. खानदेशामध्ये मागील 8 ते 10 दिवसांमध्ये केळी अवकेमध्ये वाढ होत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आता केळीला कमाल 2100 रुपयांचा दर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात ही केळीची आवक या ठिकाणी वाढत असल्याचे चित्र असून केळीला कमाल 2100 रुपयांचा दर. राज्यभरामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. कोयनेसह उजनी. वीर धरणातून विसर्ग वाढवला. चंद्रभागेसह गोदा काठीला देखील या ठिकाणी खळखळ आपल्याला पाण्याचा प्रवाह पाहायला मिळत आहे. सध्या तर या ठिकाणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून या ठिकाणी आता पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. तब्बल 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून आता हप्ता वितरणाची या ठिकाणी तारीख जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. 2 ऑगस्ट रोजी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती
पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता राज्यातील साधारणतः 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आणि त्याचबरोबर म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत आता नमो शेतकरी योजनेचा देखील 7वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। अखेर माणिकराव कोकाटे यांना अभय। अजितदादांच्या विधानाने वेगवेगळ्या चर्चांना उधाण पाहायला मिळत आहे। कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी माध्यमांना सांगण्याचे काहीच कारण नाही, अजित पवार यांची माहिती पाहायला मिळत आहे। कांद्याला मिळत आहे मातीमोल भाव, उत्पादक संतप्त, सरकारवरती देखील शेतकऱ्यांची नाराजी। आधारभूत भावाची या ठिकाणी आता मागणी करण्यामध्ये येत आहे। कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असून आता या ठिकाणी आधारभूत भावाची मागणी। कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ते म्हणाले की सरकार दिलेल्या वचनापासून माघार घेणार नाही, योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, मात्र त्यासाठी काही निश्चित प्रक्रिया व नियम आहेत, त्यानुसारच आता पुढचे निर्णय घेतले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी यावेळी आता दिली असल्याचे पाहायला मिळत आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील काही भागामध्ये आता पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची चांगलीच संततधार सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने आता घाटमाथ्यावरती पावसाचा जोर अधिक राहण्याची देखील या ठिकाणी आता शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। बाजारपेठेमध्ये आता गहू तांदळाची विक्री ओपन मार्केट सेल योजनेअंतर्गत होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। साखर हरभरा सध्या तेजीमध्ये आहे, सोबतच आता सोने चांदीच्या दरामध्ये देखील काहीशी मंदी असल्याचे आपल्याला सध्या चित्र पाहायला मिळत आहे। 8 दिवसानंतर शासकीय ज्वारी खरेदी सुरू, 380 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी अद्याप बाकी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये या ठिकाणी आता नाफेड अंतर्गत शासकीय ज्वारी खरेदी सुरू करण्यामध्ये आली असून 380 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करणे अद्याप बाकी आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून पीक विमा तसेच नुकसान भरपाई संदर्भातील किंवा अन्य कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, सोबतच चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पाहायला मिळतील। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।